सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार, सर्वांना स्वागत करतो. तर चला, खूप दिवस झालं ब्लॉग टाकलेला नाही, त्यामुळे आता टाकायला लागली. तर मोबाईल झालाय बरं, पण वेळ मिळत नाही, म्हणजे राऊंड टायमिंग मिळत नाही आपल्याला. ऊन तर आत्ताच मला वाटतं जानेवारीला जेवढं फेब्रुवारी लागली ऊन लय आहे बरं का. तर आपली ज्वारी कशा आहे, आपल्या ज्वारीचा पट्टा हा बघा, खाली पाणी चालू आहे. आणि आपले खुशी पिली बघा, हो का, पाण्यात कसं धुवायला लागले. खुशी पिली हो का, भांडी बिंडी आणलेलं आहे तिकडं, मस्त बघी धुवायला लागलेलं आहे. आणि बाबा आत्ताच का नाही गेलेला आहे, बाबा आत्ताच पाणी पाजून गेलेलं आहे. मी आता पाजायला लागलो. काय आपल्या संग असते खोरं खोरं बिर असते, काय खोरं बिर असते आपल्या संग. म्हणलं आता निवांत पाजतो बरं. हो बाबाला म्हणलं तुम्ही जावायस, आज जाऊन बघून येतो ज्वारी कसं झाली काय. आज फिरायला लागतंय असं आपल्या ज्वारीत. गेल्या वेळी पण गेल्या वेळी चांगली ज्वारी आली ती, ह्यावेळी लई दाट झाली. आणि दुसरी गोष्ट काय विषय झाला माहिती आहे का, दाट पण झाले. आणि दुसरी गोष्ट ही सॉरी ऊन आहे. आणि दुसरी गोष्ट इकडं खाली जागा नाही एवढं का नाही, ओल सॉरी ओल नाही, काँग्रेस वगैरे काही ठीक आहे. प्रत्येक ज्वारीतला आपला व्हिडिओ असतो, तर संध्याकाळी चांगला का नाही व्हिडिओ टाकायला लागलोय. व्हिडिओ झाले मला व्हिडिओ टाकत राहीन. तर महाकुंभला जायचा लय म्हणजे लय प्रयत्न केला, पण महाकुंभला जोडीदार हे चालले ते काय काय म्हणते ते नको, कारण का तिथे परिस्थिती काय एवढी छान नाही. परिस्थिती फार, तिथे गेलेली माणसं असं ओरडायला लागलेत की आम्हाला इथनं बाहेर काढा, असा विषय चालला. महाकुंभला जायचं प्लॅनिंग ठरवलेलं आम्ही सगळे, अजित भाई आम्ही सगळी ठरवलेलं, पण तिथली परिस्थिती लय खराब आहे, त्यामुळं मी काय नकार दिला आहे. तर आता ही काय करतील काय माहिती, जातो म्हणत होती, मग जातील. मी काय रद्दच केलं, जायचा प्रयत्न केलेला, म्हणजे जायचं ठरवलेलंच. आता आहेत एक दोघं तिघं, कारण का 90 किलोमीटरच्या मागं त्यांनी बॅरिकेड लावून टाकलेलं आहे की तुम्ही आता इकडे येऊ नका, कारण का फार ही सिच्युएशन खूप खराब आहे. मी व्हिडिओ बघते त्याचा सारखं टी व्हीवर वगैरे, चेंगराचेंगरी लोक पण वयस भरपूर दगावलेत, त्यामुळं आई बाबा म्हणायला लागले जाऊ नको. ठीक आहे म्हणलं. तर चला आता पुढल्या व्हिडिओत नक्कीच भेटतो. धन्यवाद, नमस्कार.